विकसित भारतासाठी तयार होणाऱ्या सशक्त पिढीमध्ये दिसेल। अंमली पदार्थांविरोधातला लढा असो किंवा समाजातल्या इतर गंभीर प्रश्नांवरची कारवाई, नागरिकांचं संरक्षण करणारे कायदेही तितकेच महत्त्वाचे असतात। आता महाराष्ट्रात लागू झालेल्या धर्मस्वातंत्र्य अधिनियमाबद्दल जाणून घेऊयात। धर्म ही श्रद्धेची बाब आहे। कोणी कोणता धर्म स्वीकारायचा, त्याचं पालन करायचं की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय। म्हणूनच भारतीय राज्यघटनेच्या कलम 25नं प्रत्येक नागरिकाला धर्म मानण्याचा, आचरण करण्याचा आणि धर्म प्रसार करण्याचा अधिकार दिलाय। पण प्रश्न असा आहे की धर्मप्रसार आणि फसवणूक, आमिष किंवा बळजबरीनं घडून आणलेलं धर्मांतर या दोन्हीतली सीमारेषा काय? श्रद्धेचं स्वातंत्र्य जपतानाच एखाद्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण होऊ नये यासाठी काय करायचं? याच प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 लागू झाला। हा कायदा काही एका दिवसात आलेला नाही। गेल्या काही वर्षात राज्यात फसवणूक, आमिष, दबाव किंवा विवाहाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक धर्मांतर होत असल्याच्या तक्रारींवरून सातत्यानं चर्चा सुरू होती। काही गाजलेल्या प्रकरणांनीही या विषयाकडे राज्याचं लक्ष वेधलं। 2022च्या नागपूर अधिवेशनात तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कायदा आणण्याची घोषणा केली। त्यानंतर इतर राज्यातल्या कायद्यांचा अभ्यास करण्यात आला। मार्च 2026मध्ये मंत्रिमंडळानं विधेयकाला मंजुरी दिली। दोन्ही सभागृहांमध्ये ते संमत झालं आणि राष्ट्रपतींच्या संमतीनंतर अधिकृत राजपत्र प्रसिद्ध होऊन हा कायदा राज्यात लागू झालाय। सरकारचं म्हणणं स्पष्ट आहे, हा कायदा कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, तर बळजबरी, फसवणूक, दबाव आणि आमिष दाखवून होणारं बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी आहे। मग या कायद्यात नेमकं काय बदललं? सर्वप्रथम बळजबरी, दबाव, आमिष, चुकीची माहिती, फसवणूक किंवा केवळ धर्मांतराच्या उद्देशानं केलेल्या विवाहाच्या माध्यमातून घडून आणलेलं धर्मांतर हा गंभीर गुन्हा मानण्यात आला आहे। असे गुन्हे दखलपात्र आणि अजामीनपात्र असतील। शिक्षेचं स्वरूपही कठोर आहे। अशा गुन्ह्यांसाठी 7 वर्षांपर्यंतचा कारावास आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो। जर पीडित व्यक्ती महिला, अल्पवयीन किंवा अनुसूचित जाती जमातीतली असेल अथवा सामूहिक धर्मांतराचं प्रकरण असेल तर 10 वर्षापर्यंतचा कारावास आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंड इतकी शिक्षा वाढू शकते। स्वेच्छेनं धर्म परिवर्तन करू इच्छिणाऱ्या व्यक्तीलाही ठराविक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागेल। धर्मांतरापूर्वी किमान 60 दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांना पूर्वसूचना द्यावी लागेल। धर्मांतरानंतर 21 दिवसांच्या आत त्याची अधिकृत नोंद करावी लागेल। इतकंच नाही, पीडित व्यक्तीबरोबरच तिचे जवळचे नातेवाईकही तक्रार दाखल करू शकतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धर्मांतर फसवणुकीनं झालेलं नाही, तर संबंधित व्यक्तीच्या स्वेच्छेनं झालंय हे न्यायालयात आरोपीला सिद्ध करावं लागेल। सरकारच्या मते या तरतुदींचा उद्देश धर्म परिवर्तनावर बंदी घालणं नाही, तर ते स्वेच्छेनं आणि कायदेशीर पद्धतीनं होत आहे याची खात्री करणं आहे। महाराष्ट्रानं हा कायदा आणला असला तरी देशात अशी कायदेशीर चौकट नवी नाही आहे। ओदिशानं सर्वप्रथम धर्मस्वातंत्र्य कायदा केला, त्यानंतर मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, झारखंड यासह अनेक राज्यांनीही बळजबरी, फसवणूक किंवा आमिष दाखवून होणाऱ्या धर्मांतराला प्रतिबंध करणारे कायदे केले। प्रत्येक राज्याच्या तरतुदी वेगळ्या असल्या तरी उद्देश एकच, धर्मस्वातंत्र्य अबाधित ठेवत बेकायदेशीर धर्मांतराला आळा घालणं। महाराष्ट्राचा कायदाही त्याच व्यापक प्रयत्नांचा भाग मानला जातोय। मात्र एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्यायला हवी की भारतीय राज्यघटना प्रत्येक नागरिकाला धर्म मानण्याचा, आचरण करण्याचा आणि धर्म प्रसार करण्याचा अधिकार देते। पण धर्मप्रसार म्हणजे दुसऱ्याचं धर्मांतर करण्याचा अमर्याद अधिकार नाही आहे। 1977मध्ये सर्वोच्च न्यायालयानं रेव्हरंड स्टॅनिस्लॉस प्रकरणामध्ये स्पष्ट केलं होतं की धर्माचा प्रसार करण्याचा अधिकार आणि दुसऱ्याला बळजबरीनं किंवा फसवणुकीनं धर्मांतरित करण्याचा अधिकार या 2 वेगळ्या गोष्टी आहेत। म्हणूनच स्वतःच्या श्रद्धेनं घेतलेला निर्णय आणि दबाव, फसवणूक किंवा आमिषाखाली घेतलेला निर्णय यामध्ये कायद्यानं स्पष्ट भेद केला आहे। सरकारचं म्हणणं आहे की या अधिनियमाचं लक्ष्य कोणताही धर्म नाही, तर बेकायदेशीर पद्धतीनं होणारं धर्मांतर आहे। त्यामुळे धर्मस्वातंत्र्याचा घटनात्मक अधिकार कायम ठेवतानाच त्याचा गैरवापर रोखण्यासाठी हा कायदा आणण्यात आला आहे। धर्म हा श्रद्धेचा विषय आहे आणि श्रद्धा कधीच बळजबरीनं निर्माण होत नाही, ती विश्वासानं स्वीकारली जाते, दबावानं नाही। एका बाजूला प्रत्येक नागरिकाला धर्मस्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे,
दुसऱ्या बाजूला फसवणूक, आमिष किंवा बळजबरीनं होणाऱ्या धर्मांतरापासून नागरिकांचं संरक्षण करणं ही देखील राज्याची जबाबदारी आहे. महाराष्ट्राचा धर्मस्वातंत्र्य कायदा या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. धर्मस्वातंत्र्याचा घटनात्मक अधिकार अबाधित ठेवत फसवणूक आणि बळजबरीनं होणाऱ्या धर्मांतराला प्रतिबंध करणं हा समतोलच या नव्या कायद्याचं यश ठरवणार आहे.